समर्पिता भाग 8. अशीच 2 वर्ष उलटली आणि ज्ञानेश्वरी निरूपणाला 12 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त नित्य श्रवणाला येणाऱ्या श्रोते मंडळींनी एक तप पूर्ण झालं म्हणून प्रवचनकार बाळासाहेब यांचा सत्कार समारंभ करायचा असं ठरवलं. पण प्रत्यक्ष समारंभाला मुख्य अडचण होती की त्यांची अनुमती कशी मिळवायची. प्रथम ते तयार होईना, पण शेवटी श्रोत्यांच्या अंतःकरणातला भाव लक्षात घेऊन त्या बेताला त्यांनी संमती दिली आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्यासाठी स्वामी महाराजांचे कृपाशीर्वादही आले आणि 28 जून 1970 ही तिथी निश्चित करण्यात आली. समारंभाच्या आदल्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी ही एक तपाची सेवा रुजू झाल्याचा कौल दिला. या साऱ्या घटना सौ सरलाताई सानंद विस्मयानं आणि काहीशा अभिमानानं पाहत होत्या. 28 जूनचा समारंभ मोठ्या थाटात पार पडला. अनेक श्रोत्यांनी ज्ञानेश्वरी श्रवणानं झालेला आपला फायदा आणि परमार्थ मार्गावरील प्रगतीला लागलेला हातभार याविषयी भावयुक्त शब्दात निवेदन केले. बाळासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांचा गुणगौरव करणारी भाषणंही झाली. सार्वजनिक क्षेत्रात समाजकार्यात सुप्रसिद्ध असलेली मंडळी त्यांच्या पायी नतमस्तक झाली. त्या दिवशी या समारंभाला साजेसं प्रवचनही झालं. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः या 9व्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन करताना अर्जुनाला जी गुरुवी भक्ती भगवंतांनी सांगितली तिचं निरूपण करताना बाळासाहेब इतके रंगून गेले की त्या रंगात श्रोत्यांना कालावधीचं भान देखील उरलं नाही. पण वेळ सांभाळण्यात अत्यंत दक्ष असणाऱ्या प्रवचनकारांनी योग्य वेळी प्रवचन संपवलं. या सत्कार समारंभात बाळासाहेबांच्या सहधर्मचारिणी म्हणून सौ सरलाताईंचाही सत्कार करण्यात आला. इतक्या लोकांसमोर असा सत्कार करून घेताना त्यांना भारीच अवघडल्यासारखं झालं. सौ सरलाताईंचं सारं जीवन म्हणजे भारतीय संस्कृतीतील आदर्श पतिव्रतेचं जीवन होतं. पण त्या जीवनाला प्रसिद्धीच्या प्रकाशाची सवय नव्हती. त्यामुळे त्यांना खूप संकोच वाटला. मी काय केलंय? त्यांचा सत्कार करता तर करा, ते योग्यच आहे, पण माझी तशी कोणतीच योग्यता नाही. असं असताना हा सत्कार कसा घ्यावा असे विचारतरंग त्यांच्या सरळ साध्या मनात उत्पन्न झाले. पण लोकाग्रहाला त्यांनी मान दिला, सत्कार स्वीकारला, लोकांचे नमस्कारही स्वीकारले. तथापि मनाची रुखरुख त्यांनी बाळासाहेबांना बोलून दाखवली. त्यावर ते म्हणाले, तू तुझ्या परीनं मोठीच आहेस. तुझं सहकार्य मिळालं म्हणून मी इतक्या गोष्टी करू शकलो. सौ सरलाताई म्हणाल्या, मी कसली मोठी? तुमच्यामुळे स्वामींनी अनुग्रह दिला, पण ध्यान जप कोणतीच साधना धड जमत नाही. तू जी निष्ठेनं पतिसेवा करीत आहेस तीच तुझी साधना आहे. तुला दुसरं काही करायला नको. बाळासाहेब उद्गारले. त्यांच्या या उद्गारांनी त्या थोड्याशा शांत झाल्या खऱ्या. तरी पण उद्धरेदात्मनात्मानं या भगवत वचनाप्रमाणे थोडी तरी साधना आपण केली पाहिजे असं त्यांना वाटत राहिलं आणि त्यानुसार यथाशक्य त्यांचा प्रयत्न चालूच राहिला. या सत्कार समारंभानंतर सुमन ताडे या साधिकेचा परिचय झाला. लहानपणापासून ईश्वर प्राप्तीसाठी तिनं केलेली धडपड ऐकून योगिनीच आहेस तू असे कौतुकाचे उद्गार बाळासाहेबांनी काढले. त्यांच्या मनात तिच्याविषयी करुणा निर्माण झाली आणि योग्य मार्गदर्शनानं ती परमार्थ मार्गावरील मोठा पल्ला गाठेल असं त्यांना जाणवलं. तिचं पूर्वसुकृत फळलं आणि सर्व कुटुंबियांच्या संमतीनं तिला आपल्या घरात ठेवून घेण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. सौ सरलाताई त्यांच्याशी पूर्णतया सहमत होत्या, कारण त्यांचीही अंतःप्रेरणा त्यांना सांगत होती की या साधिकेसाठी काहीतरी केलं पाहिजे. योगिनी वाकडे कुटुंबाची सदस्य बनली आणि सौ सरलाताईंनी तिच्यावर प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला. पुरुषांनाही कठीण अशा साधना तिनं केलेल्या होत्या. त्याबद्दल त्यांना तिचं अतीव कौतुक वाटे. आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी तिची काळजी घेतली. तिची साधना अव्याहत चालावी म्हणून त्या अतिशय तत्पर असत. तिला कोणतंही काम पडू नये म्हणून त्या जपत असत. तीही त्यांना मोठ्या प्रेमानं आई म्हणू लागली. 1971 सालातली दिवाळी संपली
आणि पुन्हा बाळासाहेब सौ सरलाताईंसह पावसला गेले. स्वामी महाराजांची प्रकृती त्यावेळी बरीच क्षीण झालेली होती. तथापि बाळासाहेबांना रोज 2 वेळा त्यांची भेट मिळाली. त्यातल्या एका भेटीच्या वेळी नवीन जिज्ञासू साधकांना सोहमची प्रक्रिया दाखवावी का नाही असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराजांनी प्रक्रिया दाखवायला काहीच हरकत नाही आणि इष्ट परिणाम साधावा म्हणून आणखी 2 वर्षांनी संप्रदायासह मंत्रच तुम्ही द्यायला लागा असं उत्तर दिलं. त्यानंतर काही बोलणं झाल्यावर 2 वर्षांनी कशाला, उद्यापासूनच तुम्हाला योग्य वाटेल अशा साधकाला मंत्र द्यायला लागा असं म्हणून स्वामी महाराजांनी अनुग्रहाचा अधिकार त्यांना देऊ केला. त्यांची जन्मभरची साधना सफल झाली होती. या पावस भेटीत त्यांनी योगिनीलाही आपल्या समवेत स्वामी महाराजांच्या भेटीसाठी नेलेलं होतं. तिची मोठ्या आस्थेनं चौकशी करून स्वामी महाराजांनी तिला अनुग्रह दिला. ते पाहून सौ सरलाताईंना इतका आनंद झाला की त्यांचा गळा भरून आला. अनुग्रहाआधी त्याच तिला स्वामी महाराजांच्या खोलीत घेऊन गेल्या होत्या आणि मोठ्या कौतुकानं तिच्या साधनेचं वर्णन त्यांनी स्वामी महाराजांना सांगितलं होतं. ती किती ध्यान करते, तिचं किती पाठांतर आहे, गुरुचरित्राचं पारायण ती कसं करते, अशा 1 ना 2 कित्येक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यावर स्वामी महाराज योगिनीला म्हणाले, सरलाताईंनी तुझ्या बाबतीत काय काय सांगितलं बघ, याला निर्वैर वृत्ती म्हणतात. आणखी एकदा स्वामी महाराजांनी आधुनिक वसिष्ठ अरुंधती म्हणून या दाम्पत्याचा गौरव केला होता. यामधून सूचित होणारा सौ सरलाताईंचा गौरव स्वामी महाराजांसारख्या गुणातीत महापुरुषानं केला होता आणि म्हणूनच त्याला विशेष मोल आहे. मोठ्या समाधानात आणि आनंदात सारे परत आले. सौ सरलाताईंना बाळासाहेबांच्या आगळ्या चांगुलपणाची आणि विलक्षण समर्थ व्यक्तिमत्वाची जाणीव होतीच, पण स्वामी महाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिल्यानंतर त्यांच्या थोरणाचा आवाका किती मोठा आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्या अधिकच विनम्र झाल्या. शरणागतीचा भाव त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कर्मातून प्रगट होऊ लागला. प्रवचनाला येणाऱ्या श्रोत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. साधनेचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या साधक साधिकांची मातेच्या ममतेनं त्या देखभाल करीत होत्या. स्वतःच्या प्रपंचातून जणू त्यासाठीच त्या मोकळ्या झाल्या होत्या.